नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. नजर टाकूया टॉप 20 न्यूजवर. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने 12 मेला होणाऱ्या या निवडणुकांसाठी 30 जणांची यादी दिल्लीला पाठवली होती. मात्र वरिष्ठ नेत्यांनी यातील अर्धी नावं वगळून सुधारित यादी पाठवण्याचे आदेश दिलेत. परिणामी 14 जागांची नवीन यादी दिल्लीला पाठवली गेली आहे. यामुळे कोणाच्या नावाचा पत्ता कट झाला यावर सध्या चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांची गर्दी आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं की एकूण 70 ते 75 जण या जागेसाठी इच्छुक आहेत. यावर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच कोर कमिटीची बैठक होणार आहे. विधान परिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या प्रस्तावासंदर्भात प्रहार जनशक्ती संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्याकडून लवकरच अंतिम निर्णय घेतली जाण्याची शक्यता आहे. शिंदे यांनी कडू यांना शिवसेनेत प्रवेश करून विधान परिषद निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. मात्र कडू यांच्या पक्षाच्या विलीनीकरणास शिवसेनेतील काही नेत्यांनी विरोध केला असून त्यांना त्यांच्या पक्षाला शिवसेनेत विलीन करण्याची सूचना दिली आहे. यावरून बच्चू कडू आणि मंत्री उदय सामंत यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती मिळते. मुंबईसह राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकण्यास सक्ती करणाऱ्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादानंतर सरकारने थोडा मवाळ रूप घेतला आहे. सोमवारी झालेल्या परिवहन विभागाच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत आज निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं. यापूर्वी सरकारने 1 मे पासून मराठी न बोलणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचा इशारा दिला होता, ज्यामुळे राज्यात तणाव निर्माण झाला होता. शशांक राव यांनी दावा केला आहे की मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत मराठी सक्तीला ऑगस्टपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय. त्यामुळे 4 मे रोजी होणारं आंदोलन रद्द करण्यात आलंय. शशांक राव म्हणाले की रिक्षा चालकांची 1 मे पासून मराठी लिहिण्याची आणि वाचण्याची चाचणी घेण्यात येणार नाही असं परिवहन मंत्रालयाने स्पष्ट केलंय. परंतु परवान्यासाठी खोटी कागदपत्र सादर केल्यास त्यावर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली असून या काळात कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही. या निर्णयावर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. परिवहन खातं पंक्चर झालंय असा टोला लगावत त्यांनी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केलाय. तसेच घेतलेल्या निर्णयांमध्ये जबाबदारीचा अभाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा येणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनसेने या निर्णयाचं जोरदार स्वागत केलंय. नवी मुंबईत मनसेने एक आगळीवेगळी जनजागृती मोहीम सुरू केली आहे, ज्यात रिक्षांवर "मी मराठी बोलतो, मला मराठी समजतं, या माझ्या रिक्षात बसा" असं स्टिकर्स लावलं जात आहे. बागेश्वर धामचे पीठाधिकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूर येथील रमाकथा कार्यक्रमात महाराष्ट्रातील शिवप्रेमींची माफी मागितली. शास्त्री यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देताना त्यांचे शब्द चुकीच्या अर्थाने समजले गेले, ज्यामुळे त्यांचा अपमान झाला असं मानलं गेलं. त्यांनी मराठा समाजाला एकत्र येण्याचं आवाहन करत हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी एकत्र काम करणं आवश्यक आहे असं स्पष्ट केलं. शास्त्री यांनी मराठा समाजाला आश्वासन दिलं की जर मी चुकीचं वक्तव्य केलं असेल तर मी माफी मागतो. कणकवलीतील बहुचर्चित चिखलफेक प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्याबाबत महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय समोर आलाय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून 2019 साली उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करण्यात आल्याचा आरोप होता. या प्रकरणी दाखल गुन्ह्यांपैकी बहुतेक कलमांमधून न्यायालयाने नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र भारतीय दंड संहितेच्या कलम 504 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी नितेश राणे यांना 1 महिन्याच्या कारावासाची आणि 1 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान या शिक्षेला न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली असून या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू आहे. या घटनेवर यापूर्वी ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त करत मुलाच्या कृत्याबद्दल जाहीर माफी मागितली होती. भारताने दाऊद इब्राहिमच्या साथीदार सलीम डोला पाकिस्तानहून इस्तंबूल मार्गे भारतात आणण्यास यश प्राप्त झाले. सलीम डोला जो दाऊदचा अत्यंत जवळचा साथीदार मानला जातो, त्याला गुप्तचर विभागाच्या आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने विशेष विमानाने दिल्लीतील विमानतळावर आणलं गेलं. त्याची चौकशी करण्यासाठी त्याला दिल्ली पोलिसांकडे सोपवण्यात येईल, नंतर मुंबई पोलिसांकडे सोपवलं जाईल.
मुंबईतील मीरा रोड पूर्वेतील मीरानगर येथील वॉकहार्ट हॉस्पिटलजवळ अस्मिता एन्क्लेव्हजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत चाकू हल्ला झाला। आरोपीचं नाव जैब जुबेर अन्सारी असून त्याने सुरक्षा रक्षकावर हल्ला केला। हल्ला दरम्यान आरोपीने तुला कलमा वाचता येतो का आणि नमाज पढता येतो का अशी विचारणा केली। हल्ल्यानंतर तपासात आरोपीकडून ISI आणि जिहाद संबंधित एक नोट मिळाली आहे। तसेच आरोपी ISI शी संबंधित व्हिडिओ देखील पाहत होता। या घटनेमुळे पोलिसांनी तपास ATS कडे सोपवला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये एक गंभीर अपघात घडलाय। दैनंदिन काम करत असताना महिला कर्मचारी ज्योती अहिरे यांच्या अंगावर अचानक लिफ्ट कोसळली। या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच त्यांचा मुलगा तातडीने घटनास्थळी पोहोचला। आईची अवस्था पाहून त्याचा आक्रोश पाहणाऱ्यांचे डोळे पाणावले। दरम्यान या घटनेबाबत कॉलेज प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही। आडगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे। मुंबईतील पायधुनी परिसरात सोमवारी एका कुटुंबातील आई वडील आणि 2 मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। प्रारंभिक माहितीनुसार डोकाडिया कुटुंबियांनी रविवारी स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेतला होता, ज्यात त्यांनी बिर्याणी आणि नंतर रात्री कलिंगड खाल्लं। त्यानंतर पहाटे उलट्या आणि जुलाब सुरू झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेलं गेलं, परंतु त्यांचा मृत्यू झाला। पोलिसांनी प्रारंभिक तपास सुरू केला असून कलिंगडातून विषबाधा होण्याचा संशय व्यक्त केला जातोय। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल। कोल्हापुरातील पुलाची शिरोली येथील शाहिद संदे याला पोलिसांनी युवतींचे व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटक केली आहे। न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपीने एका तरुणीवर अत्याचार करून तिचा व्हिडिओ त्याच्या मित्राला शेअर केल्याचं उघड झालंय। शाहिदच्या पासून 8 ते 9 इतर युवतींचे व्हिडिओ पोलिसांना मिळाल्याचा संशय आहे। त्याचा साथीदार शाहरुख देसाई फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे। या प्रकरणी हिंदू आणि मुस्लिम समाजाने पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी केली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। मात्र मार्च महिन्याचा हप्ता अद्याप त्यांच्या खात्यात जमा झाला नाही। या योजनेसाठी KYC प्रक्रिया अनिवार्य केली असून 30 एप्रिलपर्यंत ती पूर्ण करणं आवश्यक आहे। महिलांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलंय। KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मार्च महिन्याचा हप्ता वितरित केला जाईल अशी माहिती मिळते। राज्यातील हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत। मागील काही दिवसांच्या पावसाच्या नंतर आता तापमानात वाढ झाली असून काही ठिकाणी उष्णता आणि काही ठिकाणी पाऊस अशी मिश्र परिस्थिती निर्माण झाली आहे। भारतीय हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। एप्रिल महिन्यातच राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान 46 अंश सेल्सिअस पार केलं असून यवतमाळ, अमरावती आणि वर्धामध्ये 47 अंशापर्यंत तापमान पोहोचल्याची नोंद करण्यात आली आहे। पाकिस्तानमध्ये 48 तासांच्या आत तिसऱ्या वेळेस इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची पोहोचलेत। याचा मुख्य उद्देश अमेरिका-इराण संघर्ष कमी करण्यासाठी एक डिप्लोमॅटिक चॅनल तयार करणं आहे। पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका निभावते आणि इराणला युद्धाची परिस्थिती टाळण्यासाठी पाकिस्तानचा पाठिंबा महत्त्वाचा ठरू शकतो। अराक्ची यांचा दौरा रशिया भेटीनंतर झालाय, ज्यामुळे इराण आणि रशियाच्या सामरिक संबंधाची महत्त्वता स्पष्ट होते। IPL 2026च्या 19व्या मोसमातील 40व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात कडवी लढत होणार आहे। राजस्थान रॉयल्सच्या कर्णधार पदाची जबाबदारी रियान परागकडे आहे, तर पंजाब किंग्सचे कर्णधार श्रेयस अय्यर आहेत। पंजाब किंग्स 8 सामन्यानंतर अजिंक्य आहेत, तर राजस्थान रॉयल्स या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे। या सामन्यात पंजाबचा विजयी रथ रोखू शकेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सोमवारी IPL मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एक थरारक आणि ऐतिहासिक विजय मिळवला। दिल्ली कॅपिटल्सचा डाव फक्त 75 धावातच संपला, ज्यामध्ये RCBच्या गोलंदाजांनी त्यांच्या फलंदाजांना पूर्णपणे धुव्वा उडवला। त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी संयम आणि शिस्तीने फलंदाजी केली आणि RCBला 9 विकेट्स राखून सहज विजय मिळवून दिला। महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमात आगामी भागात अभिनेत्री प्राजक्ता माळी पहिल्यांदाच अहिराणी गाण्यावर ठेका धरणार आहे। तिचा हा खास परफॉर्मन्स नक्कीच प्रेक्षकांना आकर्षित करेल। या भागात अहिराणी गाण्याची टीम देखील उपस्थित राहणार असून उत्कर्ष शिंदे, विनोद कुमावत, शीतल अहिरराव आणि गायक संगीतकार समीर कैस, गीतकार भैया मोरे आणि निर्माता गोकुळ पाटील यांसारखे मान्यवर कलाकार कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। अशा वातावरणात प्राजक्ता माळीचा दमदार डान्स
आणि हास्य जत्रेच्या कलाकारांची हसवणारी कॉमेडी यामुळे हा भाग प्रेक्षकांसाठी एक अत्यंत रंगतदार आणि मनोरंजक अनुभव ठरणार आहे. अहिराणी गाणं खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार अशा भागांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि या भागात त्याचा ठेका आणि परफॉर्मन्स एक वेगळीच ऊर्जा आणणार आहे. महाराष्ट्राची हास्य जत्राच्या या भागात प्रेक्षकांना नवा रंग आणि नवा अनुभव मिळेल अशी खात्री आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.